नमस्कार. गेले काही महिने आम्ही नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेनं इंग्रजी बालवाटिका काढण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या संबंधात लोकांशी बोलतो आहोत. ते महानगरपालिकेनं त्याला नाव अत्यंत चांगलं दिलेलं आहे, बालवाटिका असं. आणि बालवाटिका काढून एका टप्प्यानंतर त्या बालवाटिकांचं शाळांमध्ये रूपांतर होईल. प्राथमिक शाळांचं इंग्रजीकरण झालं की माध्यमिक शाळांचं होईल. आणि आपल्याकडे या महानगरपालिकेमध्ये अशी चर्चा झाली आणि त्या महानगरपालिकेतल्या चर्चेमध्ये सभागृहाचे नेते सागर नाईक असं म्हणाले, आणि जे रेकॉर्डवर आलंय सगळ्यांनी ऐकलं, ते असं म्हणाले की ज्या दिवशी आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं त्या दिवशी मराठी शाळा संपुष्टात आलेल्या आहेत. आणि तुम्ही तो व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो मुद्दाम पहा. त्या व्हिडिओमध्ये मागचे सगळे लोक त्यांच्या बाजूचे टाळ्या वाजवत आहेत. तर ते टाळ्या वाजवतायत म्हणजे त्यांची मुलं मराठी माध्यमात जात आहेत म्हणून वाजवत नाहीये, ती जात नाहीयेत आणि तो मुद्दा त्यांना पटल्यासारखा वाटतोय म्हणून ते टाळ्या वाजवत आहेत. आज आपण जे इथे भेटतो आहोत ते एका अशा परिस्थितीमध्ये भेटतो आहोत की मुंबईमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा सरकारच्या पातळीवर महानगरपालिकेच्या पातळीवर बंद करण्याची एक वेगळी प्रक्रिया चालू आहे. त्याच्याबद्दल मी नंतर चर्चा होईल त्यावेळेला बोलेन. पण मुंबईच्या अगदी जवळ असून सुद्धा नवी मुंबईची परिस्थिती त्यापेक्षा खूप वेगळी आहे. आणि इथल्या ज्या शाळा आहेत, इथं असलेल्या CBSE ICSE बोर्डाच्या किंवा इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची स्थिती आणि बंद पडणाऱ्या मराठी शाळांची स्थिती याचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून प्रणय हा जो आमचा कार्यकर्ता आहे, प्रणय चव्हाण, त्याच्या मदतीने आम्ही कामाला सुरुवात केली. संजय डाकवे हा आमचा दुसरा कार्यकर्ता आणि माझा मित्र आहे. मी, गजानन काळे, अजय तापकीर, मनोज टेकाडे आम्ही 2002 साली महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात मराठीच्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा एकत्र आलो. त्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर चळवळीचं काम करत राहिलो आणि आज आता परत मराठी शाळांच्या किंवा मराठी बालवाड्यांच्या प्रश्नावर इथं आपण एकत्र भेटतोय. दत्ता आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांमध्ये काही वेळेला युनिकोडच्या कार्यशाळा असतील, काही वेळा पुस्तकांवरच्या चर्चा असतील, अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी भेटलो आहोत. पण नवी मुंबईमध्ये एका अर्थाने हे सगळे माझे मित्र आणि सहकारी या प्रकारच्या कामासाठी, मराठीच्या चळवळीसाठी एकत्र आलेत ही मला एका पातळीवर आनंदाची बाब वाटते. आणि या शहरामध्ये मराठी शाळांच्यासाठी आपल्याला बालवाड्यांपासून काम करावं लागणार आहे, इतकी परिस्थिती हाताबाहेर जाते, ही एक अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं. इंग्रजी बालवाड्यांची घोषणा महानगरपालिकेनं केली. गजानन काळे त्याच्याबद्दल नंतर सांगतील की महानगरपालिकेनं इंग्रजी बालवाड्या काढायला घेतल्यानंतर किती लोकांनी त्या बालवाड्यांमध्ये प्रवेश घेतला, यावर्षी त्या बालवाड्यांची स्थिती काय आहे, आणि बालवाड्यांमध्ये महानगरपालिकेने जर सगळं विनामूल्य शिक्षण द्यायचं ठरवलं तर आपल्या राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदानित शिक्षण देणं अपेक्षित आहे. आणखी 10 वर्षांनी आपण महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या मार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदानित करण्याची शक्यता यातनं निर्माण होते. मराठी माध्यमाच्या शाळा स्वयंअर्थसहाय्यित होत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनुदानित होत आहेत, जे शिक्षण हक्क कायद्यामुळे आपल्याकडे झालंच आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे परिसरातल्या शाळांमध्ये 25% मुलांना प्रवेश घेता येतो असं 2006 किंवा 2009 पासून सुरू झालं. ते 2009 पासून सुरू झाल्यानंतर असं प्राधान्यानं घडलंय की लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच प्रवेश घेतात. आणि हे जे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं प्रवेश घेतात त्या 25% मुलांचे जवळपास 500 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देणं लागतं. गेल्या वर्षी या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी आम्ही महाराष्ट्रव्यापी शाळांचा बंद करू अशा प्रकारची घोषणा केली होती. कालचा जर लोकसत्ता तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ओनर्स असोसिएशन यांचं एक कोट आहे लोकसत्तेच्या पहिल्या पानावर. म्हणजे आतापर्यंत आपण असं मानत होतो की इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही सुटी गोष्ट आहे, पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही इतकी संघटित गोष्ट आहे की त्यामुळे ते सरकारवरही दडपण आणू शकतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि हे करून देण्यासाठी जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिका सुद्धा त्यांना मदत करतायत असं दिसतं. आता आपण आज जे इथं भेटलो आहोत ते काही
इथे किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं काय बरं चाललंय, मराठी शाळांचं काय बरं चाललंय, याच्यावरचं फक्त चिंतन करण्यासाठी किंवा याच्यावर काही आमच्या बाजूने प्रबोधनात्मक सांगण्यासाठी आपण भेटलो नाही आहोत. आता जी परिस्थिती आम्हाला दिसते ती अशी की नवी मुंबईमध्ये खूप महत्वाच्या मोक्याच्या जागा अशा आहेत की जिथे वेगवेगळ्या व्यवस्थापनांच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या व्यवस्थापनांच्या पासून कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या कर्नाटकातनं आलेल्या प्रभाकर कोरेंच्या संस्थांच्या सारख्या संस्थांपर्यंत अनेकांच्या सीबीएसई ICSE आणि IB बोर्डांच्या शाळा आहेत. हे नव्याने वसवलेलं शहर असल्यामुळे नवे प्लॉट जसजसे लोकांना उपलब्ध झाले तसतसं त्या शाळांवर मराठी माध्यमाच्या शाळा काढणं लोकांना फायद्याचं वाटलं नाही, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा लोकांनी काढल्या. एकीकडे हे घडत असताना आता जर महानगरपालिकाच स्वतःच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढत असेल तर अंतिमतः थोड्या फक्त खाजगी अनुदानितच मराठी शाळा उरतील आणि खाजगी अनुदानित ज्यांच्या मराठी शाळा आहेत त्याही शाळांमध्ये असा ट्रेंड आहे की ज्यांची SSC बोर्डाची मराठी शाळा आहे ते पहिल्यांदा SSC बोर्डाची इंग्रजी शाळा काढतात. मग त्यांच्या लक्षात येतं की SSC बोर्डाच्या इंग्रजी शाळेला सुद्धा पालक किंवा समाज डाऊन मार्केट मानतो. मग ते CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा काढतात. म्हणजे शाळांना हे प्लॉट जेव्हा देण्यात आलेले आहेत तेव्हा गरिबांच्या बहुजनांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण मिळावं म्हणून ते प्लॉट देण्यात आलेले आहेत. आता मात्र शिक्षणाचं पूर्ण भांडवलीकरण झालेल्याच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाच्या पूर्ण भांडवली व्यवस्थेसाठी तोच प्लॉट तीच जागा ही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी वापरली जाते. पण याच्याबद्दल बोलणं सोपं असलं तरी कृती करणं कठीण का आहे? कारण ज्यांच्या ताब्यामध्ये हे सगळे प्लॉट आहेत अशी मंडळी त्या शहरांमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये अत्यंतिक मोठी राजकीय आणि सामाजिक ताकद असलेले लोक आहेत. आता इथे आपण काय करू शकू आणि काय धोका आहे? 2 पत्रकं आम्ही तुम्हाला वाटणार आहोत इथे. एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणसं यांच्या संबंधामधला जो एक मराठी कारणाचा आणि महाराष्ट्र धर्माचा कृती कार्यक्रम आम्ही लोकांच्या पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तो काय आहे ते एक तुमच्या पुढे मांडायचं आहे. आणि माझे सहकारी डॉक्टर प्रकाश परब जे महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत आणि महाराष्ट्रातले अत्यंत प्रमुख भाषा तज्ज्ञ आहेत, त्यांनी मातृभाषेतल्या शिक्षणाचे काय फायदे आहेत आणि मातृभाषेतलं शिक्षण संपलं तर व्यक्तीच्या पातळीवर आणि समाजाच्या पातळीवर काय नुकसान होतंय याचं एक टिपण तयार केले, तेही तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत आम्ही सांगतो. आता आपल्यातल्या लोकांना काही ह्या गोष्टीची कल्पना नाही असं नाही. आणि हे सगळं ज्यावेळेला आम्ही तुमच्या समोर मांडतो त्यावेळेला लोक आम्हाला म्हणतात की मग तुम्ही या पक्षाला का सांगत नाही, त्या पक्षाला का सांगत नाही. त्या पक्षांना सांगून झाल्यावर लोक म्हणतात की पण मग त्यांच्या मुलांना त्यांनी कोणत्या माध्यमाच्या शाळेत घातलंय. आता 20-22 वर्ष मराठी शाळा मराठी भाषेसाठी आंदोलनं करताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्या बरोबर येणारे राजकीय क्षेत्रातले लोक, सामाजिक चळवळीतले लोक यांना तुम्ही त्यांच्या स्वतःच्या असलेल्या स्टँडिंग सहितच तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. म्हणजे आम्ही सगळे जे भाषेच्या चळवळीत काम करणारे लोक आहोत त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं आहे. पण आमच्या बरोबर ज्यांना आता असं वाटतंय की मराठी माध्यमाच्या शाळा वाचल्या पाहिजेत, समजा त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेलेली नसतील तर विहिरीत पाव टाकल्यासारखं करून त्या माणसांना दूर ढकलण्यामध्ये आता काही पॉइंट राहिलेला नाही. कारण आता किमान लोकांना आपल्या मुलांच्या बाबतीत समजा नसेल वाटलं पण आपल्या अवतीभोवतीच्या मुलांच्या बाबतीमध्ये जर मातृभाषेतल्या शिक्षणाचं महत्व वाटत असेल तर आहेत त्या लोकांना सोबत घेऊन मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल बोलणं भाग आहे आणि गरजेचं आहे. ही भूमिका मी का मांडतो? कारण एकदा अशा प्रकारच्या बैठकीची कल्पना समाज माध्यमावरनं आली की एक मोठी फौजच सोशल मीडियावर त्याच्या मागे लागते. तुम्ही ह्यांना बोलावलं, त्यांची मुलं कुठे गेली, त्यांना बोलावलं. तर या प्रकारच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही. कारण काम करायचं आहे किंवा उत्तर द्यायचे त्यातलं एकच गोष्ट तुम्ही करू शकता. तर आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण एवढं एक लक्षात ठेवूया की नवी मुंबईमध्ये मुंबईच्याच वेगानं परिस्थिती हाताबाहेर जाते आहे. मी मुंबईतलं उदाहरण तुम्हाला सांगतो. आम्ही खूप राजकीय पक्षांची या बाबतीत भांडण केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांचं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर गेल्या 10 वर्षात झालं आणि SSC बोर्डाच्या शाळांचं CBSE मध्ये रूपांतर झालं. महानगरपालिकेनं असं ठरवलं की मुलांना आपण मराठी माध्यमात विनामूल्य शिक्षण देत होतो, आता CBSE मध्ये विनामूल्य शिक्षण देऊ. गेल्या 10 वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा जवळपास बंद पडत आलेल्या आहेत.
याचं कारण तुम्ही सीबीएसईच्या शाळांमध्ये पण 27 वस्तू विनामूल्य देताय. फक्त तुम्ही बघत काय नाही आहात की पहिली भाषा म्हणून मुलांना मराठी येतंय की नाही, दुसरी भाषा म्हणून मुलांना इंग्रजी येतंय की नाही, आणि त्या मुलांना इतर विषय शिकताना काय अडचणी येत आहेत. त्यामुळे हे नुसतं माध्यमांतर नाहीये, तर हळूहळू मराठी शाळांचा लोप होईल अशी परिस्थिती आहे. मुंबईत याच्याही पेक्षा गंभीर परिस्थिती अशी आहे, ज्याच्याबद्दल गेले वर्षभर आम्ही भांडतो आहोत. ते म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळांच्या ज्या इमारती आहेत त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट असे बनवले जातात की ती इमारत धोकादायक आहे असे रिपोर्ट माहीममध्ये त्यांनी तयार केले. मग आम्ही रेटा लावल्यानंतर इमारत धोकादायक आहे पण पुरेशी धोकादायक नाही, म्हणजे पाडायची गरज नाही, डागडुजी करून चालेल असा दुसरा रिपोर्ट मिळाला. मग एकाच एक असा रिपोर्ट आल्यामुळे पाडता येईना. मग महानगरपालिकेनं तिसरा रिपोर्ट करून घेतला, ज्यात ते म्हणाले नाही नाही पाडायलाच पाहिजे असं म्हणून त्यांनी त्या शाळेतली मुलं, मराठी, कन्नड आणि हिंदी माध्यमाची मुलं 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पाठवून दिली. मराठी माध्यमाच्या शाळेत 60 मुलं गेल्या अकॅडमिक इयरमध्ये होती, आता ती 5 मुलं आहेत. मुलं शाळा सोडून गावाला निघून गेली, घरी बसली, कारण एका बाजूला त्या मुलांना शाळेत जायला पाऊण तास लागतो, परत यायला पाऊण तास लागतो. त्यांच्या आयांना त्यांना सोडायला जायचं आणि यायचं दोन्ही वेळेला तर 3 तास लागतात. त्या बहुतांश आया घरकाम करणाऱ्या बायका आहेत, त्यामुळे एकतर त्यांना घरकामाचं सोडून द्यायला पाहिजे किंवा त्यांना मुलांना वाऱ्यावर सोडणं भाग आहे. ती आजारी पडलेली मुलं आम्ही कार्यक्रमांमध्ये पाहिली आहेत. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या लोकांशी बोललो तर ते असं म्हणले, नाही आम्ही मेट्रोवाल्यांना सांगितलंय ह्यांच्या घरापासून शाळेपर्यंत मेट्रोचा एक स्टॉप जातो, मेट्रोत यांना फुकट प्रवास करायला द्या. तो मेट्रोचा फुकट प्रवास सुरू होण्याच्या अगोदर मुलांची शाळा बंद झाली. आता हे खूप मोठ्या वर्गाला आपल्याकडच्या सिव्हिल सोसायटीतला जाणवत का नाहीये? कारण हा दुसऱ्या लोकांचा प्रश्न आहे, हा गरिबांचा, वंचितांचा, झोपडपट्टीतल्या लोकांचा प्रश्न आहे. आणि झोपडपट्टीतल्या लोकांनाही असं वाटतंय की जर वरच्या वर्गातल्या लोकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाता येतंय, शिकता येतंय असं नाही पण जाता येतंय, तर मग आपल्या मुलांनाच आपण मातृभाषेत का शिकवायचंय? तर नवी मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला 2 आव्हानं आहेत. एक आव्हान असं आहे की लोकांना मातृभाषेतल्या शिक्षणाचं महत्व पटवून द्यायचं पहिल्यांदा, आणि बालवाटिका इंग्रजी माध्यमाच्या सुरू करण्यामुळं नुसतं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं नुकसान होईल असं नाही, हळूहळू घरातनं मातृभाषा पूर्ण संपेल, ज्याला आपण लँग्वेज शिफ्ट म्हणतो, भाषेचं विस्थापन म्हणतो. ती प्रक्रिया 10 वर्षांमध्ये होईल आणि त्यातनं मुलांचं आकलन थांबेल, मुलांचा कौटुंबिक संवाद थांबेल आणि त्यातनं निर्माण होणारे सामाजिक प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आता इथं तुम्ही बघा, आज आपण मराठी शाळांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो आणि आम्ही केलेल्या आवाहनानुसार आलेले लोक किती असतील? तर साधारणपणे 15 लोक असतील असं आपण धरूया. उरलेले जे लोक आहेत ते गजाननच्या मुळे आलेले आहेत, कुणी अजय मनोजच्या मुळे आलेले आहेत, कुणी संजय मुळे आलेले आहेत. आता हे असं का घडतं? याचं कारण मराठी शाळा बंद करून, मराठी बालवाड्या बंद करून इंग्रजी बालवाड्या काढल्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे असं नवी मुंबईतल्या जनतेला व्यापक अर्थानं नाही वाटत. ते वाटतंय, मोजक्याच लोकांना वाटतंय. त्यामुळे मोजक्या लोकांना घेऊनच आपल्याला आंदोलन करावं लागेल. आता आपल्याला लोक काय म्हणतील, म्हणजे ज्यांच्या हातामध्ये आता सत्ता आहे, भाजपच्या हातात महानगरपालिकेची निर्विवाद सत्ता आहे, त्यामुळे आयुक्त त्यांचे आहेत, त्यामुळे आयुक्तांनी काही निर्णय घ्यायचा तर आयुक्त आता शिंदेचा ऐकून घेणार का नाईकांचा ऐकून घेणार आपल्याला माहिती नाही. ते दोघांपैकी कोणाचं ऐकतील हे जरी आपल्याला माहिती नसलं तरी ते आपलं ऐकण्याची शक्यता कमी आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे. त्यामुळे मग आंदोलन करायचं तर ही जी माणसं आता 5-25 गोळा झालेली आहेत, एवढ्या 5-25 माणसांना सोबत घेऊन एखादं आंदोलन उभं करता येणं शक्य आहे का? आणि उद्या सरकारने किंवा महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या कोणाला हव्यात असं म्हणून नुसतं त्यांच्या पक्षाच्या केडरची जरी सह्यांची मोहीम राबवली तरी आपल्यापेक्षा जास्त सह्या त्यांना सहज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुसती डोकी मोजण्याच्या काळामध्ये ते आपल्याला सहज सांगू शकतात की तुम्ही थोडेफार ब्राह्मणी मानसिकतेचे आणि बहुजनांच्या मुलांनी मागे राहावं असं वाटणारे लोक आहात, तुमचंच मराठी शाळांच्यावर फक्त आग्रह आहे, बाकी काही लोकांना मराठी शाळा नको आहेत असा प्रचार किंवा अपप्रचार जे काही असेल ते त्यांना करता येणं सहज शक्य आहे. तर मी हे तुमच्या समोर यासाठी मांडतोय की अशा परिस्थितीत अगदी 50 माणसांना घेऊन, 100 माणसांना घेऊन आपल्याला आंदोलनात यश मिळेल का नाही हा दुय्यम मुद्दा आहे,
पण आपण या काळामध्ये हा मुद्दा मांडलाच नाही. आणि आपल्याला कळत असताना इंग्रजी बालवाड्यांसारखा बुलडोझर आपण मराठी शाळांवरनं चालू दिला, ही एक गंभीर गोष्ट घडेल असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. आम्ही असा विचार केला होता, आम्ही नेरूळमध्ये एक बैठक घेतली, प्रणयने त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता. संजयच्या मदतीने आणखी काही बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. 2-3 प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतो आणि मग आपण व्यापक चर्चेसाठी थांबूया. एक म्हणजे नवी मुंबईमध्ये जर पोचायचं असेल आपल्याला, तर एक नेरूळ मधली बैठक, एक वाशी मधली बैठक हे काही पुरेसं नाहीये. आता आम्ही सोशल मीडियावरनं 100-200-500 लोकांना हा मेसेज पाठवला असेल, तर आमच्या नेटवर्क मधनं गेला, तसा मनसेच्या शिवसेनेच्या नेटवर्क मधनं पण ते गेलं असेल. पण गेल्यानंतर लोकांना असं वाटतं की हा इमिजिएट कन्सर्नचा मुद्दा नाहीये, तातडीनं लक्ष द्यावं असा मुद्दा नाहीये. तुम्ही साधं बघितलं तर अगदी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं सुद्धा रस्त्यावरच्या आंदोलनात रूपांतर व्हायला महिनाभर लागला. आणि तिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मराठी बालवाड्या असणं किंवा नसणं हा भाषेच्या जीवन मरणाचा जरी प्रश्न असला तरी सुद्धा लोकांना तो काही पटकन त्रास देतोय, पटकन बोचतोय असं नाही. त्यामुळे लोकांपर्यंत पोचणं इतर पद्धतीपेक्षा जास्त कठीण आहे. आपण काय करू शकतो, मला जे सुचतं ते मी तुम्हाला सांगतो की पुढचा 1 महिनाभर आपण महानगरपालिकेच्या लोकांशी पत्रव्यवहार करणं, आयुक्तांना लिहिणं, सभागृहाच्या नेत्यांना लिहिणं. जर गणेश नाईक हे त्या बाबतीतला निर्णय घेणारी महत्वाची व्यक्ती असतील तर त्यांच्याशी बोलून त्यांचं काय मत आहे ते समजून घेणं, किंवा इतरही मंडळींशी बोलून समजून घेणं. आणि त्यानंतर आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये तिथे जिथे पत्रकार परिषदा घेता येतात तिथे जर आपल्याला एक पत्रकार परिषद घेता आली तर आपण आपली भूमिका मांडू शकू. असं मी मगाशी गजानन आणि आमच्या सगळ्या मित्रांना सुचवलं होतं की 15 ऑगस्टला आपण एक आंदोलन, बैठक म्हणजे धरणं म्हणा, काहीतरी करू शकतो का. त्या सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की त्या दिवशी सोसायट्यांमध्ये सगळीकडे सर्व प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं वातावरण असतं. माध्यमातले लोक पण त्या प्रकारच्या बातम्यांमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे आपण तेव्हा जर कार्यक्रम घेतला तर कदाचित त्याला तितका प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. त्या सगळ्यांनी सुचवलेली गोष्ट अशी आहे की इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या चौकाच्या इथे साधारणपणे नवी मुंबईतली आंदोलनं होतात. तर कुठल्या तरी वर्किंग डेला, सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान, पण 15 ऑगस्टच्या नंतर पुरेशी तयारी करून आपण जर एखादं आंदोलन घेऊ शकलो, आधी माध्यमांच्या लोकांशी बोलून आणि वस्ती पातळीवर आणि नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांकडे जाऊन, तर कदाचित 100-200 माणसं या आंदोलनासाठी येऊ शकतील. आता सरकार सर्व प्रकारच्या आंदोलनांना परवानगी देतच नाही. म्हणजे हे शक्य नाहीये की आपण आंदोलनाला परवानगी मागू, ते रीतसर परवानगी देतील आणि मग आपण आंदोलन करू. आंदोलनाला ते परवानगी देणार नाहीत हे मान्य करून आपण आंदोलन करायचं आहे. त्यामुळे जेव्हा कधी आंदोलन करू तेव्हा साधारणपणे 100-200 माणसं आंदोलन करायला येतो म्हणली तरी 50 माणसं त्या आंदोलनाला येतात असं आपण गृहीत धरूया. तर असा एक कच्चा विचार मी आपल्या समोर मांडतो आहे. आणि मराठी अभ्यास केंद्रानं जरी या प्रकारच्या मुद्द्यावर पुढाकार घेतलेला असला तरी सुद्धा माझी विनंती आपल्याला अशी आहे की नवी मुंबईमध्ये काम करणाऱ्या सगळ्या नागरी समाजातल्या संस्था आणि आपल्यासोबत येऊ शकणारे सर्व राजकीय पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, प्रहार असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील, आंबेडकरवादी पक्ष असतील, जे कोणी लोक या निर्णयाच्या बाजूने, आपल्या भूमिकेच्या बाजूने आपल्यासोबत येतील आणि आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतील, अशा सगळ्यांचं संयुक्त आंदोलन, संयुक्त पत्रकार परिषद, संयुक्त बैठक अशा प्रकारचंच ते राहावं. आणि तसं ते राहिलं तरच त्याला काही प्रमाणामध्ये व्हिजिबिलिटी येण्याची शक्यता आहे, यश येण्याची शक्यता आहे असं मी आता म्हणत नाही. कारण बाहेरचा रेटा एवढा प्रचंड आहे की आपल्याला आत्ताच्या घडीला किती मोठं अपयशाला सामोरं जावं लागणार आहे ह्याचा मला अंदाज येत नाही. पण आपण सगळे जर सोबत असलो तर कदाचित अपयश आलं तर ते पेलू शकू आणि यश आलं तर कदाचित आनंद शेअर करू शकू. अशा प्रकारच्या भावनेतनं मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आमच्या टीमने हे सगळं बैठकीसाठीचा सगळा प्रयत्न केलेला आहे. मी बाकीच्या सगळ्या मंडळींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं आणि मग समोरच्या सगळ्या मंडळींचे पण जे प्रश्न असतील, प्रश्न मनोगत आपण घेऊ आणि मग सरते शेवटी कार्यक्रम ठरवू. धन्यवाद. मी गजाननला विनंती करतो की त्याने त्याचं म्हणणं मांडावं.